श्री स्वामी समर्थ। एक अनुभूती, एक साक्षात्कार। माझं नाव सचिन। मी फार मोठा भक्त नाही, फार मोठा ज्ञानीही नाही, पण आयुष्याच्या एका टप्प्यावर जिथे सर्व दरवाजे बंद झालेले वाटत होते, तिथे एकच नाव उरलं होतं, श्री स्वामी समर्थ। आज मी जे काही लिहितो आहे, ती गोष्ट नाही, कल्पना नाही, चमत्काराची अफवा नाही, हा अनुभव आहे। प्रत्यक्ष अनुभव। अडचणींचा अंधार। आयुष्य एकामागोमाग एक धक्के देत होतं। व्यवसायात नुकसान, घरात सतत वाद, कर्जाचा डोंगर आणि मनात प्रचंड भीती। झोप लागत नव्हती। देवावरचा विश्वासही डळमळीत झाला होता। रोज सकाळी उठल्यावर पहिला विचार असायचा, आज काय बिघडणार? त्या काळात अनेक देव, अनेक उपाय सांगणारे लोक भेटले। कुणी तांत्रिक, कुणी ज्योतिषी, कुणी उपाय, पण मनाला शांतता मिळत नव्हती। उलट भीती वाढत चालली होती। स्वामी नावाचा पहिला स्पर्श। एक दिवस सहज मोबाईलवर एक व्हिडिओ आला, श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा महिमा। मी आधी दुर्लक्ष केलं, पण काहीतरी ओढ होती। पुन्हा तो व्हिडिओ पाहिला। त्या साध्या वाक्याने मन हललं, स्वामी तुमचं ओझं नाही, ते ओझं स्वतः उचलतात। त्या दिवशी पहिल्यांदा मी मनापासून म्हटलं, श्री स्वामी समर्थ, जर तुम्ही असाल तर मला वाट दाखवा। पहिली परीक्षा। स्वामींची कृपा लगेच मिळते असं नाही, आधी परीक्षा असते। दुसऱ्याच दिवशी व्यवसायात मोठी अडचण आली। जवळचे लोक दूर गेले, अपमान झाला। मनात विचार आला, देवाला हाक मारली आणि अजून त्रास। पण त्या रात्री झोप लागली नाही। अनाहूतपणे तोंडातून एकच जप सुरू झाला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तेव्हा काहीतरी वेगळं जाणवलं। छातीतला भार हलका झाला। स्वप्नातील दर्शन। पहाटेच्या सुमारास एक स्वप्न पडलं। एक वृद्ध योगी, अंगावर साधा भगवा कापा, डोळ्यांत करुणा आणि तेज। ते फक्त एवढंच म्हणाले, घाबरू नकोस, वेळ आली आहे। मी घामाघूम होऊन उठलो। मन शांत होतं, भीती नाहीशी झाली होती। नामजपाची सुरुवात। त्या दिवसापासून मी ठरवलं, दररोज किमान 11 वेळा तरी श्री स्वामी समर्थ म्हणायचं। काही दिवसातच बदल जाणवू लागला। वाद कमी झाले, मन स्थिर झालं। अडचणी होत्या, पण त्या बोचत नव्हत्या। संकटात स्वामी। एक दिवस अचानक गंभीर आर्थिक संकट उभं राहिलं। उपाय शून्य। त्या दिवशी मी थेट मनात बोललो, स्वामी, आता जर तुम्ही नाही आलात तर माझं सर्व संपलं। त्या संध्याकाळी अचानक एक जुना मित्र भेटला। कोणताही अपेक्षेविना त्याने मदत केली। तो जाताना म्हणाला, का मदत केली हे मलाही माहीत नाही। मला माहीत होतं, स्वामी आले होते। अंतःकरणातील बदल। स्वामींची कृपा म्हणजे फक्त पैसे, यश नाही। सगळ्यात मोठा चमत्कार झाला, माझ्यातला राग कमी झाला। मी शांत होऊ लागलो। लोकांकडे पाहण्याची दृष्टी बदलली। देव म्हणजे व्यवहार नसतो, हे कळलं। दुसरं दर्शन। एकदा गुरुपौर्णिमेला नामजप करताना डोळे मिटले आणि अचानक शरीर हलकं झाल्यासारखं वाटलं। कोणीतरी डोक्यावर हात ठेवला, असा स्पर्श जाणवला। डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्या क्षणी शब्द नको होते, फक्त एक भावना होती, मी सुरक्षित आहे। स्वामींचा धडा। स्वामी सर्व प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, पण योग्य वेळेला योग्य दिशा देतात। माझ्या आयुष्यात अजूनही अडचणी येतात, पण आता भीती नाही, कारण मनात ठाम विश्वास आहे। स्वामी सोडत नाहीत, ते फक्त घडवतात। निष्कर्ष। अनुभूतीचा मार्ग। ही कथा वाचणारा कदाचित म्हणेल, हे सगळं योगायोग आहे।
पण ज्याने अनुभवलं त्याला माहीत असतं. स्वामी म्हणजे चमत्कार नव्हे, स्वामी म्हणजे आधार. स्वामी म्हणजे उत्तर नव्हे, स्वामी म्हणजे बळ. आजही मी रोज एकच प्रार्थना करतो. स्वामी, मला काही देऊ नका. फक्त सोडू नका. आणि मला खात्री आहे, श्री स्वामी समर्थ कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक अनुभूती, एक साक्षात्कार. माझं नाव सचिन.